गुड मॉर्निंग 10,000 किलोमीटर शेवटी आपले क्रॉस झालेले आहेत आणि आपल्याकडे आहे वीरो विदा VX2 गाडी सध्या पावसाळा असल्यामुळे मी कवर घालून ठेवले पावसात आणि एक आपला मोबाईल होल्डर लावलाय. आणि आपण आपल्या तर 10,000 नंतर फेवरेट अशा गाडी काय जो आहे शॉर्टकट विषयात चालू आहे, घेण्यालायक आहे की नाही, कुणी घ्यावी का घेऊ नये, हे आपण आज थोडं डिस्कस करणार आहोत. तर गाडी तशी मला खूप छान वाटली. आपण ही गाडी कॅशमध्ये घेतलेली आहे 99,999 रुपयाला. याच्या आधी आपल्याकडे ॲव्हेनिस गाडी होती, त्याचा देखील एक परफॉर्मन्स जो होता रिव्ह्यू तो देखील मी याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. म्हणजे तुम्हाला पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईक याचं कम्पॅरिझन मिळेल. हिरो होंडाचीच गाडी घ्यायची होती मला का, हा मोठा प्रश्न पडला. भरपूर लोक बोलतात की मार्केटमध्ये भरपूर इलेक्ट्रिक गाड्या आहेत, जसं चेतकची पण आहे, आता सुझुकीची पण आली आहे, ओला आहे, असे भरपूर सारे आहेत. पण हिरोच का, तर हिरो हे नाव एकदम म्हणजे लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे. हिरोबद्दल माहिती एक खूप वेल नोन ब्रँड आहे, लिस्टेड कंपनीसुद्धा आहे ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे पार्ट्स अवेलेबल आहेत आणि स्पेस भरपूर आहे. हा जो पायाशीचा जो स्पेस होता तिथे सिलेंडर राहतो, सामान देखील राहतं, डिक्की देखील मोठी आहे. आणि आमच्या इथे कसं आहे, सोसायटीमध्ये असा इश्यू आहे की आपण चार्जिंग पॉईंट काढू शकत नाही. 4 आण्याची मुर्गी भरण्याचा मसाला होईल, मीटरमधून आपला वायर घेता येणार नाही. त्यामुळे मी अशी बाईक चूज केली ज्याची रेंज साधारण 100 किलोमीटर असेल आणि बॅटरी देखील रिमूवेबल असतील, प्लस फास्ट चार्जर देखील असेल. तर ह्या तिन्ही गोष्टी या गाडीमध्ये आहे. मी बॅटरी रिमूव्ह करून घरी चार्ज करू शकतो. फास्ट चार्जिंगने मी फास्ट चार्ज देखील करू शकतो. एक 25 मिनटं किंवा 35 मिनटामध्ये गाडी चार्ज देखील होऊन जाते आणि याचा स्पीड देखील एक 80च्या आसपास आहे. या गाडीमध्ये आत्तापर्यंत मी फक्त पुढचे डिस्क ब्रेकचं पॅड्स बदललेत, बाकी असा काहीच खर्च केला गेलेला नाही आहे. आता हे कवर वगैरे जे आहे ते मी लावलं कारण की पावसामध्ये थोडा बटनाचा इश्यू होतो. स्टार्ट आणि एंडला कधी SOS ॲटोमॅटिक दाबलं जातं, त्याच्यामुळे मी एक कवर घालून घेतलं. तर बटनाचं कसं की पाणी गेल्यामुळे ते चालू होऊन जातो इश्यू, त्याच्यामुळे मी थोडी काळजी घेतली आणि हे 150 रुपयाचे कवर टाकलं आहे. आणि मला वाटतं 150 रुपयाच्या आसपासच त्याचे ब्रेक पॅड देखील असेल, 150-200 तेवढेच मी काहीतरी दिलेत. बाकी या गाडीवर अजूनपर्यंत तरी काही खर्च केला नाही आहे. सर्वात खराब गोष्ट या गाडीची एकच आहे, हे आरशे. एकही आरसा सरळ राहत नाही या गाडीचा, नुसता गोल गोल फिरत राहतो. आणि सस्पेन्शन थोडे हार्ड आहेत. सीट ह्याची नक्कीच मोठी आहे पण सस्पेन्शन खूप हार्ड आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दचके लागतात. जो कम्फर्ट आपल्याला पेट्रोल बाईकवर मिळतो ॲव्हेनिस किंवा ॲक्टिवा, तर तसा कम्फर्ट ह्या गाडीवर नाही मिळत. थोडे सस्पेन्शन हार्ड असल्यामुळे तुम्हाला समजतं स्पीड ब्रेकर आहे, खड्डे आहेत, या सगळ्या गोष्टी येतात. तर जे गणित आहे ते आज आपण इथे मांडणार आहोत. तर ट्रॅफिकमध्ये असेल किंवा हायवे असेल, गाडी चालवायला खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सारे मॉडेल्स आहेत, जसं 1 बॅटरीवाली पण आहे, 2 बॅटरीवाली पण आहे. माझी गाडी 2 बॅटरीवाली आहे. आणि तसं का याचे आधीचे व्हिडिओ देखील दाखवले आहेत की बाबा 2 बॅटरीची आपण का गाडी घेतली, आणि हा आपला एक रिव्ह्यू व्हिडिओ आहे. तर आपण गाडी घेतली ऑक्टोबरला आणि आता चालू आहे जुलै, आणि तोपर्यंत आपले 10,000च्या वरती किलोमीटर झाले. आपलं डेली रनिंगच 50च्या आसपास किलोमीटर्स आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की आपली रनिंगच जास्त असल्यामुळे ही गाडी खूप किफायतशीर आहे. रेंज ॲक्टिव्ह होती आधी की बाबा अरे 100 किलोमीटरनंतर गाडी बंद होते, हे होतं ते होतं, पण असं काही नाही. 20 किलोमीटरपर्यंत गाडी आली, 20 किलोमीटर म्हणजे 20% रेंजपर्यंत आली. ॲटोमॅटिक गाडीच आपल्याला सांगते की बाबा चार्जर कुठे कुठे आहेत. ॲपमध्ये आपल्याला शो होतात की इथे नियरेस्ट चार्जर आहे, आणि एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही चहा पियेपर्यंत गाडी चार्ज होऊन जाते. तर ट्रॅफिकमध्ये का गाडी किफायतशीर आहे. फक्त प्रॉब्लेम मिरर्स आहेत. मिरर्स एकदम बेकार आहेत, म्हणजे ते नुसते फिरतात, कधी त्याच्यात मागचं काही दिसत नाही आहे. आता पेट्रोल बाईकला खर्च खूप होता, ऑइलचा खर्च आहे. पहिलं म्हणजे पेट्रोल बाईक ही लोनवर असते. लोन घेतल्यानंतरला त्याचा इंटरेस्ट झाला, त्याची म्हणजे एवढी गाडी आपली 10,000च्या वर चालते, याचा आता टायरपासून सगळ्यांचाच खर्च आला. तर हे सगळं बघता मी विचार केला की आपण इलेक्ट्रिक बाईक घ्यावी. नक्कीच तुम्ही दुसरी बाईक म्हणून वापरू शकता, पहिली बाईक घरात इलेक्ट्रिक ठेवा. आता ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी दिलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आपली जी हिरो विदा VX2 प्लस बाईक आहे इलेक्ट्रिक, त्याबद्दल. आज आपल्या बाईकला 10,000 किलोमीटर झालेले आहेत. तर 10,000 किलोमीटरनंतर काय परिस्थिती आहे, ही गाडी घेण्यालायक आहे की नाही, कुणी घ्यावी, याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे. त्याच्या आधी आपण एक इमेज बघूया, ही ते थोडं डिस्कशन करायला इझी होईल.
माझ्याकडे ॲव्हेनिस बाईक आहे, ऑलरेडी होती, म्हणजे जुनी बाईक आहे, 3 वर्ष झाली असतील कदाचित. तर 3 वर्ष जेव्हा बाईक मी वापरत होतो तेव्हा साधारणपणे 450 रुपयात गाडी फुल टँक व्हायची आणि दर 200 किलोमीटरच्या आसपास मला तिला म्हणजे झाले की आपल्याला म्हणजे करायचीच आहे 200, 220, कधी 230. आता पेट्रोल प्राईस वाढल्यामुळे 200 किलोमीटरलाच आपल्याला फुल टँक परत करावी लागते. तर 450, कधी 460 रुपयाचं पेट्रोल जातं. तर ॲव्हरेज 4.5 लिटर पेट्रोल मी पकडलं आहे, त्याच्यामध्ये 200-210 किलोमीटर जाते. तर ॲव्हरेज साधारण आजही सगळ्यांना एक 45च्या आसपास ॲव्हरेज मिळतो आहे सगळ्यांनाच. 40 ते 50च्या मध्येच ॲव्हरेज मिळतो आहे. त्यामुळे आपण एक त्याचा देखील ॲव्हरेज 45च्या आसपास जर पकडला तर 2000 किलोमीटर जायला साधारणपणे 4,500 रुपये खर्च आहे मला. तर 10,000 किलोमीटर जायला 22,500 रुपयाच्या आसपास खर्च आहे. म्हणजे आज माझे इलेक्ट्रिक बाईकचे 10,000 किलोमीटर झाली आहेत, 10,000पेक्षा जास्तच झाले आहेत. जर का मी इलेक्ट्रिक बाईक घेतली नसती तर ॲव्हेनिसमध्ये मी आजच्या डेटला प्रत्येकी 10,000 रुपयाला 22,500 रुपयाचं पेट्रोल भरलं असतं. साधारण म्हणजे 22-23च्या आसपास जातात. ॲव्हेनिस बाईक ऑलरेडी माझी 40,000 किलोमीटर चाललेली आहे. त्यामुळे मी ती बाईकवरून इलेक्ट्रिक बाईकला स्विच व्हायचं कारण हे देखील आहे की 22,000च्या हिशोबाने मी जेव्हा गणित केलं तर 22,88,000 रुपये नुसतं माझे पेट्रोललाच गेलेत. 40,000 किलोमीटर झाले आणि त्याच्यावरती सुद्धा 20,000 रुपयाच्या आसपास मी टायर पण बदलले, सर्व्हिसिंग, ऑइल, पाणी सगळं काही. तर ₹1,00,000 आसपास माझा खर्च गेली 4 वर्षात झालेला आहे. तर हेच जर का आपण बघतो जेव्हा ॲव्हेनिस गाडी एखादा माणूस घेतो, लोनवरती घेतो, 10,000 रुपये डाऊन पेमेंट जरी केलं तर साधारणपणे 3,000च्या आसपास हप्ता बसतो आणि 1,00,000च्या गाडीवरती आपण इंटरेस्ट देखील 15-20,000 रुपये भरतो. म्हणजे तीच गाडी आपल्याला महाग जाते. आता गणित मला थोडं विचित्र वाटते की माझ्या केसमध्ये थोडी प्राईस जास्त होती गाडीची, आता प्राईस कमी झाली आहे. पण आपण 1,00,000ची गाडी घेतो, त्याच्यावरती इंटरेस्ट देखील आपण साधारणपणे 15-20,000 रुपये भरतो. त्याच्यावरती ₹1,00,000 आपण पेट्रोलच वेस्ट करतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या मला समजा 4 वर्षांमध्ये इन्व्हेस्टमेंटचा जादा तो खर्च आहे, ही स्थिती झाली. आता इलेक्ट्रिक गाडी जेव्हा मी घेतली आणि 10,000 किलोमीटर नंतर मी आता जेव्हा बघतो आहे तर 23,700 रुपये माझे वाचलेत. हो, 23,700 रुपये 10,289 किलोमीटर वाचलेत. का? कारण की मी आधी देखील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की घरी चार्जिंग मी फार कमी करतो. इलेक्ट्रिक व्हेकलचे हिरोचे एथरसोबत टायप आहे, त्यामुळे हिरो किंवा एथर कुठेही गेलात तरी फ्री चार्जिंग असते. एक 45 मिनिट्समध्ये मॅक्सिमम चार्ज होते आणि जर तुमची ऑलरेडी बॅटरी 20%-30%ला असेल तर 25 ते 30 मिनटामध्ये 80% बॅटरी चार्ज होऊन जाते आणि त्यानंतरला ती गाडी आपण चालू शकतो. म्हणजे एव्हरी 80 किलोमीटरनंतर तुम्ही फ्रीमध्ये चार्जिंग करू शकता. तर ह्यामध्ये मी मॅक्सिमम चार्जिंग ही फ्रीमध्येच केलेली आहे. या गाडीला काहीच खर्च नाही तसा. तर आता आपण हळूहळू बघूया. तर हे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ॲक्च्युली गाडी वापरतो आहे की गाडी आपल्याला वापरते. ही हिरो विदा मी फुल पेडमध्ये घेतलेली आहे. 99,999ला गाडी होती आणि त्यामध्ये देखील 24,000 रुपये माझे वाचले आहेत. त्याच्यामुळे 40-50,000 किलोमीटर ही गाडी माझे पूर्ण पैसे वसूल करून टाकेल. तर मला असं वाटतं की तुम्हाला आता समजलं असेल की एक मी ट्राय केलं आहे की जे प्रॅक्टिकली तुम्ही मिस्टेक्स करतात किंवा मी देखील मिस्टेक करतो, आपण गाड्या लोनवरती घेतो, त्याच्यामागचा इंटरेस्ट किंवा त्याच्यामागच्या ज्या स्टोरी आहेत त्या अनुभव मी एका एक्सेलमध्ये मांडलेत, कंपॅरिझन केलेत. माझा जो अनुभव होता की आपण गाडी 1,00,000ची घेतली, त्याच्यावर इंटरेस्ट भरला आणि 1,00,000 रुपये गाडीवरतीच खर्च केला आहे. तर त्यापेक्षा ही इलेक्ट्रिक गाडी मला थोडी खूपच स्वस्त वाटली, किफायतशीर वाटली आणि मजा येते गाडी चालवायला. हायवेला देखील गाडी अशी काय हलत नाही, इकडून तिकडे हवा आली तरी सुंदर गाडी 60-70-80च्या स्पीडनं गाडी जाते आणि जनरली आपण 60च्या स्पीडनं चालवतो. तर हा असा माझा अनुभव होता 10,000 किलोमीटरचा. 20,000 किलोमीटरनंतर कसा असेल, काय असेल, नक्कीच मी शेअर करायचा प्रयत्न करेन. खूप लोकांनी व्हिडिओ बघून मला विचारतात देखील की बाबा कसं आहे, काय आहे. तर मी तर नक्कीच सांगेल थम्सअप पॉझिटिव्ह गाडी आहे, तुम्ही नक्कीच घेऊ शकता घरी किंवा मुलांना शाळेत आणण्यासाठी. किंवा जर का तुमची ऑफिस आणि घराची रेंज 50 किलोमीटरपर्यंत असेल, येऊन जाऊन 50 किंवा अगदी 70 किलोमीटर देखील असेल, येऊन जाऊन 70 किलोमीटर आहे, तर ही गाडी नक्कीच तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट असणार आहे. 70 मी ठेवलेत कारण की आपण 10-20 किलोमीटर इकडे टाईमपासमध्ये फिरतो. तर टोटल 90 किलोमीटर इवन 100 देखील ही गाडी जाते. 100 किलोमीटर मी गाडी चालवली देखील आहे फुल चार्जवरती. आणि फक्त एवढंच आहे की हार्ड सस्पेन्शन आहे.
आणि आरसे खूप बेकार आहेत या गाडीचे. सर्व्हिसिंग कॉस्ट काहीच नाही आहे, फक्त ब्रेक्सच जे चेंज होतात. तर असा काहीसा अनुभव होता माझा, प्रॅक्टिकली माझा, की माझ्यासाठी गाडी आहे 10,000 किलोमीटर चालून झाली आहे आणि कसं काय आहे त्याबद्दल मी द्यायचं पूर्णपणे म्हणजे प्रयत्न केलेला आहे. अजून तुमच्या काही मनात प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपल्या मित्राकडे किंवा ज्यांना घ्यायची इच्छा इलेक्ट्रिक बाईक त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रॅक्टिकली 10,000 किलोमीटरनंतर गाडी कशी आहे काय आहे याबद्दल मी पूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब.